नमस्कार, नगरी ठसका या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत टी टाइम स्नॅक्सची रेसिपी। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे खारीसारखी खुसखुशीत अशी मठरीची रेसिपी। तर त्यासाठी मी इथे मैदा घेतलेला आहे। मैद्यामध्ये घालायचा आहे आपल्याला कलोंजी, ओवा घालून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। याच्यामध्ये आता आपल्याला मोहनसाठी मी इथे तेल वापरणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही तूप देखील घालू शकता। तर त्यासाठी मी इथे एक मोठा चमचा तेल घातलेला आहे। व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं। तेल छान असं पिठाला चोळून घ्यायचं आहे। याच्यामध्ये घातलेले मोहन एकदम परफेक्ट झालं आहे की नाही हे कसं बघायचं, तर अशा पद्धतीची मूठ बांधायची। व्यवस्थित याचा गोळा तयार झाला की मग समजायचं आपण याच्यामध्ये घातलेलं मोहन एकदम परफेक्ट असं घातलेलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि याचं सॉफ्ट असं कणिक मळून घ्यायचं आहे। कणिक मळून झालं की मग 15 मिनिटांसाठी हे कणिक आपल्याला भिजत ठेवायचं आहे। 15 मिनिटांनंतर हे कणिक छान असं सॉफ्ट असं भिजलं जातं। 1-2 मिनिटांसाठी पुन्हा एकदा छान असं हे मळून घ्यायचं। त्यानंतर काय करायचं आहे, थोडंसं सुक्कं पीठ लावायचं आहे या गोळ्याला। एकदम पातळ अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे। जितकी जास्त पातळ तुम्ही ही पोळी लाटाल तितकी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही मठरी तयार होते। तर आता हे सगळं लाटून झालेलं आहे। आता मी इथे तूप आणि मैदा घेतलेला आहे, त्याची स्लरी तयार करून घेतलेली आहे। आता हे जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ते आपल्याला सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे। हलकंसं थोडंसं सुक्कं पीठ घालायचं आहे आणि अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा। त्यानंतर सुरीच्या सहाय्याने सगळे पीसेस आपल्याला एकसारखे कट करून घ्यायचे आहेत। एकसारखे कट करून झालं की मग त्याच्यातला एक गोळा काढून घ्यायचा, हलक्या हाताने अशा पद्धतीने दाबायचा आणि याची पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे। लक्षात ठेवायचं आहे आपल्याला एकदम पातळ असंच लाटून घ्यायचं आहे। एकदम खुसखुशीत असा हा नाश्ता तयार होतो। पातळ अशी पुरी लाटून झाली की मग जी आपण स्लरी तयार करून घेतली होती ती पुन्हा एकदा आपल्याला सगळीकडे स्प्रेड करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला या साईडला सुद्धा ते मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा फोल्ड करून घ्यायचं आहे। याने काय होतं, याला पदर खूप छान असे सुटतात। सगळे पीसेस तयार झालेले आहेत। गॅसवरती तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल एकदम मीडियम असं गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये हे सगळे पीसेस सोडून घ्यायचे आहेत आणि एकदम लो फ्लेमवरती आपल्याला हे सगळे पीसेस छान गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचे गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची नाही आहे, नाहीतर मग काय होतात हे एकदम पटकन लाल होतात, आतून कच्चेच राहतात आणि क्रिस्पी असा हा नाश्ता तयार होत नाही। त्यामुळे एकदम लो फ्लेमवरती आपल्याला छान असं गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत हे सगळे पीसेस फ्राय करून घ्यायचे आहेत। तर आता ही पहिली बॅच तयार झालेली आहे, ही काढून घेऊया। आता ही दुसरी बॅच मी फ्राय करून घेते। आता काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे कारण तेल आपलं तापलेलं आहे। त्यामुळे गॅस बंद करायचा फक्त 1 मिनिटांसाठी। त्यानंतर पुन्हा गॅस चालू करून पुन्हा एकदा लो फ्लेमवरती छान असं क्रिस्पी होईपर्यंत हा नाश्ता फ्राय करून घ्यायचा आहे। तर नक्की ट्राय करून बघा। चहासोबत एकदम भन्नाट अशी ही रेसिपी आहे। व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही बघू शकता आता ही मठरी किती क्रिस्पी झालेली आहे। आवाजावरूनच कळत असेल की एकदम खुसखुशीत अशी ही मठरी तयार झालेली आहे। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या नगरी ठसका चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका। तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच नव्या रेसिपीसोबत।